भिवंडी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने मतदानासाठी लागणारे जे साहित्यांचं वाटप आहे ते या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये 90 जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। त्यासाठी 438 उमेदवार जे आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यापैकी 6 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। एकूण मतदार जर पाहिलं आपण या ठिकाणी तर 6,69,033 मतदार आपल्या मतदानाचा हक्क यामध्ये बजावणार आहेत आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर 438 उमेदवार यांचं भवितव्य ठरवणार आहेत आणि त्यासाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि या ठिकाणी जे मतदान प्रक्रियासाठी लागणारे जे साहित्य असतं त्या साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकंदरीत पाहिलं तर ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सज्ज असल्याचं दिसून येत आहे। मतदान जे केंद्र आपण पाहिलं तर याकडे 750 मतदान केंद्र आहेत आणि त्यापैकी 153 मतदान केंद्र जे ते अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जातात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण बघितलं तर 4,500 अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरळीत पार पडावी आणि अतिसंवेदनशील जे केंद्र आहेत ते पाहता या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 3,000 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि कोणतीही बाधा न होता पार पडावी यासाठी संपूर्ण दक्षता जी आहे ते पोलीस विभागाकडून घेण्यात येत आहे। जवळपास 1700 CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी करडी नजर देखील ठेवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर ही निवडणूक प्रक्रिया शांतपणे आणि सुरळीतपणे पार पडावी असा प्रयत्न या ठिकाणी निवडणूक आयोगाचा असणार आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.